भांडवल नसल्याने तुमची इच्छा असूनही तुम्हाला बिझनेस सुरू करता येत नाही आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2 असे व्यवसाय जे तुम्ही फक्त 10,000 रुपयात सुरू करू शकता। हे दोन्ही व्यवसाय लोकांच्या मनाशी जोडलेले आहे, म्हणूनच त्यांची मागणी कधीच कमी होत नाही। लोक नेहमी विचार करतात की पैसा मोठ्या आयडियामधून येतो, पण खरं सांगायचं तर मोठं यश नेहमी छोट्या कल्पनेत लपलेलं असतं। म्हणूनच जर तुम्ही आज हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर हे 2 साधे बिझनेस तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकता। या YouTube चॅनलवर आम्ही बिझनेस आयडियाची एक सिरीज सुरू केली आहे, ज्यातून तुम्हाला हजारो नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळत राहतील। त्यामुळे या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, कारण हजारो बिझनेस आयडियापैकी एखादी जरी बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल। या दोन्ही व्यवसायामध्ये पैसे कमावण्याची खूप मोठी संधी आहे, जी तुम्ही गमावता कामा नये। या दोन्ही व्यवसायातील प्रॉडक्ट्सला वर्षभर तुफान मागणी असते। पहिल्या व्यवसायात जी सर्व्हिस तुम्ही लोकांना देणार आहात ती घेण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करायला तयार असतात, त्यामुळे थोडे जरी कस्टमर मिळाले तरी तुफान कमाई होऊ शकते। या व्यवसायात तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीचा वापर अगदी बिनधास्तपणे करू शकता। दुसऱ्या व्यवसायात जो प्रॉडक्ट आपण बघणार आहे तो लोकांच्या हृदयाच्या जवळ आहे। या प्रॉडक्टसाठी लोक अगदी रांगा लावून उभे असतात। हा प्रॉडक्ट तुम्ही नेहमीच तुमच्या शहरांमध्ये बघत असाल आणि त्याच्या भोवती लोकांची तुफान गर्दी देखील तुम्ही अनेक वेळेस पाहिली असेल। या बिझनेसमध्ये रोजच्या रोज प्रॉडक्ट विकले जातील आणि रोजची कमाई होत राहील। या व्हिडिओत आपण या दोन्ही व्यवसायांची पुढील माहिती बघणार आहे। हे दोन्ही व्यवसाय नेमके कोणते आहे आणि कशामुळे यांना एवढी चांगली मागणी आहे, कशा पद्धतीने हे व्यवसाय तुम्ही फक्त 10,000 रुपयात सुरू करू शकता, कस्टमर कसे मिळवायचे ते देखील आपण बघणार आहे आणि अजूनही बरीच महत्त्वाची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अनेक लोकांचा असा समज आहे की बिझनेस म्हणजे नुसता पैसा कमावणं, पण हे पूर्ण सत्य नाही। कारण बिझनेस म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर लोकांना एक चांगला आणि त्यांच्या लक्षात राहील असा अनुभव देणं। कारण लोक प्रॉडक्ट किंवा दिलेली सर्व्हिस विसरतात, पण त्यांना तुम्ही दिलेला चांगला अनुभव ते कधीच विसरत नाही। आजच्या काळात सगळं काही पटकन मिळतं, पण या अति स्पीडमुळे भावना आणि माणुसकी या गोष्टींचा अनुभव लोकांना मिळत नाही। त्यामुळे यांची किंमत खूप वाढली आहे। त्यामुळे ज्या कामात लोकांच्या भावनांचा सहभाग असतो तिथं पैसा नेहमीपेक्षा जास्त मिळतो। म्हणूनच नुसता प्रॉडक्ट विकण्याच्या किंवा सर्व्हिस देण्याच्या मागे लागू नका, तर लोकांच्या भावनांचा देखील विचार करा। बहुतेक लोक विचार करतात की बिझनेस म्हणजे स्पर्धा, पण खरं सांगायचं तर बिझनेस म्हणजे कनेक्शन। लोक तुम्हाला नुसतं ओळखता, पण ते तुमच्याशी जोडलेले आहेत का हे जास्त महत्त्वाचं असतं। लक्षात ठेवा, लोक नेहमी नुसती किंमत कमी आहे म्हणून तुमचा प्रॉडक्ट घेत नाही, तर अनेक वेळेस तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमुळे त्यांना कसा अनुभव मिळणार आहे याचा देखील ते विचार करतात। त्यामुळे काम काहीही असो, जर ते काम लोकांना एक अविस्मरणीय अनुभव देत असेल तर ते काम लहान राहत नाही, तर ते लोकांच्या आयुष्याचा भाग बनतं। काही बिझनेसेस असे असतात जिथं प्राइस खूप जास्त मॅटर करत नाही, तर अनुभव मॅटर करतो। असे अनेक प्रॉडक्ट आहे ज्यावर लोक लाखो रुपये खर्च करायला अगदी सहज तयार असतात। म्हणून जेव्हा तुम्ही पुढचा बिझनेस सुरू कराल तेव्हा फक्त नुसती किती कमाई होईल याचा विचार करू नका, तर लोकांना कशा पद्धतीने एक अविस्मरणीय अनुभव देता येईल याचा पण विचार करा। कारण जर तुम्ही एका कस्टमरला चांगला अनुभव दिला तर तो अजून 10 लोकांना सांगेल आणि तुमची माउथ पब्लिसिटी होईल आणि तुम्हाला भरपूर नवीन कस्टमर मिळतील। तर चला बघूया आपला पहिला व्यवसाय नेमका काय आहे। भारतात एक अशी इंडस्ट्री आहे जिथे लोक खर्च करताना कधीच मागे पुढे बघत नाही। म्हणजे एकीकडे लोक एखाद्या ठिकाणी खर्च करताना 100 वेळा विचार करतात, परंतु या ठिकाणी मात्र लोक कर्ज काढून किंवा जमिनी विकून देखील खर्च करायला तयार असतात। मी सांगतोय भारताच्या वेडिंग इंडस्ट्री बद्दल। ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे आणि याच्यात इतकी मोठी उलाढाल होत असते की ज्याचा तुम्ही कधी विचार देखील करू शकणार नाही। भारताचे वेडिंग मार्केट हे 10 लाख कोटींपेक्षा मोठं आहे। भारतात दरवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त लग्न होतात आणि या लग्नांमध्ये तुफान पैसा खर्च केला जातो। आणि भारतात लग्न हा एक कार्यक्रम नसतो, यात अनेक छोटे मोठे कार्यक्रम इन्क्लुडेड असतात, जसे की साखरपुडा, हळद, रिसेप्शन, लग्न आणि अजूनही अनेक छोटे मोठे फंक्शन। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल लोक डेकोरेशन, मेकअप आणि इतर गोष्टींवर खर्च करतात, त्याच्याहून जास्त बजेट एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी ठेवतात आणि ती गोष्ट म्हणजे वेडिंग फोटोग्राफी। प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचे क्षण कायमस्वरूपी कैद करून ठेवता यावे। आणि आजकाल नुसते साधे फोटो किंवा व्हिडिओज नाही, तर लोकांना काहीतरी नवीन आणि स्टायलिश हवं असतं।
त्यांना इंस्टाग्राम रील्स, सिनेमॅटिक व्हिडिओ आणि कॅन्डिड शॉट सुद्धा हवे असतात. तुम्ही हे सर्व देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात आणि म्हणूनच लोक इथं खर्च करताना मागे पुढे बघत नाही. वेडिंग फोटोग्राफीसाठी फोटोग्राफर 10,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत चार्ज करतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या क्षेत्रात तुमच्यासाठी किती मोठी संधी आहे. तुम्हाला महिन्यात एखादं जरी मोठं काम मिळालं तरी पुष्कळ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या भांडवलाची देखील गरज नाही. जर तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार केला तर बघूया की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकं काय काय लागल. हा बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॅमेरा लागल. सुरुवातीला नवीन कॅमेरा विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही कॅमेरा एखाद्या लोकल फोटो स्टुडिओमधून भाड्याने घेऊ शकता. त्याचबरोबर इतर टूल्स जसे की लाईट्स आणि स्टँड्स देखील तुम्ही भाड्याने विकत घेऊ शकता. फोटो एडिटिंगसाठी अनेक फ्री मधले सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या कामाचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी तुम्ही एखादी फ्री मधली वेबसाईट बनवू शकता. अजून एक आयडिया म्हणजे तुम्ही एखाद्या फोटो स्टुडिओ सोबत टायअप देखील करू शकता. जर तुम्हाला फोटोग्राफी येत नसेल तर ती तुम्ही अगदी सहज शिकू शकता. यूट्यूबवर अनेक लोक फोटोग्राफी कशी करायची ते शिकवतात. त्याचबरोबर अनेक कोर्सेस देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की कस्टमर नेमके कसे मिळवायचे. तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना आणि ओळखीत सांगून सुरुवातीच्या ऑर्डर मिळवू शकता. पहिली काही कामं मिळवण्यासाठी तुम्ही फ्रीमध्ये किंवा कमी किमतीत डिस्काउंट देऊन काम करू शकता, ज्याने तुमचा पोर्टफोलिओ तयार होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. सोशल मीडियावर तुमचे फोटो आणि व्हिडिओज पोस्ट करू शकता. वेडिंग प्लॅनर्स आणि मेकअप आर्टिस्ट सोबत टायअप करू शकता. ते तुम्हाला ग्राहक मिळवून देतील. त्यांना कमिशन द्या. तर आता बघूया आपली दुसरी बिझनेस आयडिया नेमकी काय आहे. तर हा व्यवसाय सुरू करण्याआधीच एक महत्त्वाचं काम तुम्हाला करून ठेवायचं आहे. ते म्हणजे तुमच्या शहरातील काही वर्दळीची ठिकाणं तुम्हाला शोधून काढायची आहे. कारण या दुसऱ्या बिझनेससाठी याची गरज तुम्हाला पडणार आहे. भारताचं फास्ट फूड मार्केट हे 5 लाख कोटींपेक्षा मोठं आहे आणि ते खूप वेगाने वाढत आहे. असे अनेक पदार्थ आहे ज्यावर लोक अगदी तुटून पडतात. श्रीमंत असो किंवा गरीब, जर पदार्थ टेस्टी असेल तर लोक तासनतास वेट करायला देखील तयार असतात. कोणत्याही शहरात जा किंवा कोणत्याही गल्लीबोळात बघा, काही पदार्थांभोवती तुम्हाला तुफान गर्दी दिसेलच. कॉलेज संपल्यानंतर, ऑफिस नंतर लोक या एका पदार्थासाठी तब्बल रांगा लावतात. आणि मजेची गोष्ट म्हणजे या पदार्थाचं मार्केट इतकं मोठं आहे की दररोज लाखो लोक त्याचा आनंद घेतात. आणि तो पदार्थ आहे साऊथ इंडियन फूड. इडली, डोसा, मेदूवडा, उत्तप्पा असे अनेक साऊथ इंडियन पदार्थ खूप प्रसिद्ध आहे आणि ते जवळपास सगळ्यांनाच आवडतात. या साऊथ इंडियन फूडच्या आसपास तुफान गर्दी असते आणि एकदा का लोकांनी तुमच्याकडचा स्वाद घेतला की ते पुन्हा पुन्हा येत राहतील. आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला दुकान लागणार नाही किंवा खूप जास्त भांडवल देखील लागणार नाही. तुम्ही एखादा स्टॉल लावू शकता. या बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या पदार्थाची चव सगळ्यात महत्त्वाची आहे. सुरुवातीला खूप जास्त पदार्थ बनवत बसू नका. शक्यतो एकापासून किंवा 2 पदार्थापासून सुरुवात करा. जर तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर याचा शोध घेतला तर हे पदार्थ कसे बनवायचे याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला मिळतील. किंवा तुम्ही एखादा कोर्स देखील या ठिकाणी करू शकता. स्टॉल लावण्या इतके पैसे देखील जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही एखादा टेबल, छत्री लावून देखील बिझनेस सुरू करू शकता. फक्त तुमच्यामध्ये हिंमत असली पाहिजे सुरुवात करण्याची. काही लोकांनी या साध्या कल्पनेतून स्वतःचे ब्रँड तयार केले आहे. एका स्टॉल पासून सुरू झालेलं काम आता फ्रँचायझी मॉडेल पर्यंत पोहोचलं आहे. या बिझनेसची खरी ताकद म्हणजे स्वाद आणि सातत्य. कारण हा बिझनेस फक्त अन्न विकत नाही तर तो आनंद विकतो. आणि जर तुम्ही तो आनंद योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने दिलात तर मोठं यश यातून तुम्ही मिळवू शकता. अशाच अजून वेगवेगळ्या बिझनेस आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा.